आज मी वारकरी साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं आपणासोबत आपल्या ह्या शिर्डी हेच पंढरपूर ह्या शिर्डी नगरीमध्ये आपल्या मान्यवर पत्रकारांच्याशी चर्चा करत आहे की मी विद्यार्थी दशेपासून राजकीय चळवळीत होतो. माझ्या लक्षात आलं की वारकरी संप्रदायाच्या संतांचं जे साहित्य आहे त्या साहित्याचा प्रभाव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर होता. कारण महाराज तुकोबाराय यांच्या कीर्तनाला यायचे आणि महाराजांच्यासाठी 13 पैकीचे अभंग जगद्गुरू तुकोबारायांनी दिलेले आहेत, म्हणजे सैनिक कसं हाताळावं याच्यावरती. आणि महाराजांनी पाठवलेलं जे काय धन होतं ते आम्हा मर्तिके समान सांगून तुकोबारायांनी परत पाठवलं. म्हणजे भोगवाद बुभुक्षवाद चंगळवादाच्या पलीकडं संत असतात हे निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले ही भूमिका तुकोबारायांची लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनी आरक्षण दिलं दलित समाजाला, मागासवर्गीय वर्गाला, छोट्या घटकाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रंजले गांजलेला त्यांचा समाज हा शिक्षणाकडे वळला पाहिजे, तो सुसंस्कृत झाला पाहिजे या भूमिकेतून काम करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत आणि मूकनायक हे 2 वृत्तपत्र सुरू केले. आणि त्या वृत्तपत्रांना एकाला गाथेतील आणि एकाला ज्ञानेश्वरीतील ब्रीदवाक्य घेतली आणि त्या प्रेरणेतून त्यांनी समाजमन दुरुस्तीचं काम सुरू केलं. महात्मा फुलेंनी ज्ञानोबा तुकोबांच्या प्रेरणेतून काम समाजासाठी सुरू केलं. पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी सुद्धा संतांच्या प्रेरणेतून काम सुरू केलं. संपूर्ण जगाला आशिया खंडातील दिशा देणारा पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या परिसरात झाला. तोही एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, विना सहकार नाही उद्धार ह्या तुकोबारायांच्या उक्तीतून हा विखे पाटील फॅमिलीने केला. अशा पद्धतीनं संतांच्या साहित्याचा प्रभाव समाज मनावर असला पाहिजे. एक कालचे MPSCचे चेअरमन सूर्यवंशी सर होते आणि त्यांना वसंतदादा बोलवून घेऊन म्हणायचे की आपण अज्ञात स्थळी जाऊन मधून बसू, कारण मला राज्य चालवायचं आहे, मला तुकाराम महाराज समजावून सांगा. अशा पद्धतीचे हे मानवतावादी विचार प्रशासनावर, राज्यकर्त्यांच्यावर असले पाहिजेत. ह्या भूमिकेतून मी डॉक्टर सदानंद मोरे सर आणि संत साहित्याचे आमचे अभ्यासक, उदाहरणार्थ मंत्रालयातले सचिव माणिक गुटे असतील, जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर असतील, पंढरपूरचे पिढ्यानपिढ्या संत साहित्यासाठी आयुष्य वेचलेले फड परंपरेतील वास्कर, देहूकर, आजरेकर असतील, यांच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की हे संतांचं साहित्य समाजापर्यंत धार्मिक म्हणून नव्हे तर माणसाला जगण्याची गरज म्हणून आलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही 11/11/11 रोजी वारकरी साहित्य परिषद स्थापना केली आणि अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं व्यासपीठ सुरू केलं. आणि ते व्यासपीठ पहिल्यांदा आम्ही नाशिकला, दुसरं नवी मुंबई, तिसरं शेगाव, चौथं नांदेड, 5वं पुणे, 6वं गोंदिया, 7वं लातूर, 8वं कोल्हापूर, 9वं रायगड, 10वं मुंबई येथे घेऊन आम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडून पसायदान गाऊन घेतलं. 11वं कोल्हापूर, 12वं परभणी आणि 13वं आता आपल्या नगरीत होत आहे. या 22 आणि 23 2 दिवसाच्या संत साहित्य संमेलनामध्ये अत्यंत मोठी ऐतिहासिक अशी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत दिंडी निघणार आहे. जशी म्हणजे नगरकरांचा आपल्या माध्यमातून हा दिंडी शुभारंभ बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटेल अशा पद्धतीचा मोठा दिंडी समारंभ सोहळा होईल. त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल. त्यासाठीचे आम्ही काही राज्यकर्ते निमंत्रित करीत आहोत
संमेलनामुळं ते आपल्याला मी लवकरच आम्ही सांगू, मराठी भाषेचे मंत्री ज्यांनी सर्व दिंड्यांना 20,000 रुपये मानधन दिलं व्यसनमुक्तीच्या खात्यातून, सामाजिक न्यायाचे ते मंत्री असतील. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी स्वीकारलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगता समारोपाने उद्घाटन समारोपाला अतिथी बोलवत आहोत. कारण राज्य चालवणारे अतिथी आल्याशिवाय शिक्षणात संतांच्या साहित्याची गरज काय आहे, राज्यकर्त्यां प्रशासनकर्त्यांच्यावर संत साहित्याची गरज काय आहे, प्रभावाची गरज काय आहे. आणि आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर जिथं जिथं मराठी भाषिक देशात राहतात तिथं संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आणि या माध्यमातून समाज मन दुरुस्त करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे, चालू ठेवत आहे. आणि हे होणारं 2 दिवस यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक, पत्रकार, अधिकारी, राज्यकर्ते, अभ्यासक, शिक्षक, प्रोफेसर आणि परंपरेतली वारकरी संप्रदायाच्या मंडळी असे परिसंवादात येत आहेत. कीर्तन, भारूड, भजन, हरिपाठ आणि अभंगवाणी असे उपक्रम होणार आहेत 2 दिवस भरगच्च. आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत, मग ते वारकरी संप्रदायाचे दिंडीत चालणारे असतील किंवा वारीत चालणारे असतील किंवा कीर्तनकार असतील व मोठे अभ्यासक असतील, अशा मंडळीचाही नगर जिल्ह्यातील सर्व मंडळींचा सन्मान सत्कार 23 रोजी होणार आहे. आणि देशातील 9 राज्यातील वारकरी संप्रदायाचे जे पाईक आहेत, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, केरळ, मद्रास, तर त्यांचाही सन्मान ठेवला जाणार आहे. आणि अशा पद्धतीच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन 22 आणि 23 मार्चमध्ये शिर्डीमध्ये होत आहे. रामकृष्ण. किती तारखेला अधिवेशन पार पडणार आहे, काय अधिवेशन आहे आणि कोण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे? आता आमच्याकडे ज्यांच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत त्यामध्ये मराठी भाषेचे मंत्री महोदय माननीय उदयजीरावजी सामंत, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजयजी शिरसाट, नरहरी जिरवळजी यांची वेळ निश्चित झालेली आहे. आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब यांना निमंत्रित करीत आहोत. पण अधिवेशनाच्या माध्यमातून याला किती यश येतं आहे हे आम्ही विखे पाटील साहेबांना घेऊन सोमवारी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जात आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना घेऊन जात आहोत. आम्ही आपल्याला लगेच सांगू. आपण साक्षीदार आहात. आनंद शिंदेने एक वेळ सांगितलं की आमच्या साहित्य संमेलनाच्या पालखीमध्ये गाथा ज्ञानेश्वरी ठेवण्याच्या लायकीची नाही. आणि कालच्या साहित्य संमेलनात देशाच्या राजधानीत तारक्का भवाळकरनी सांगितलं की संत साहित्यामुळं संस्कृती आणि भाषा सर्व टिकून आहे. आणि म्हणून 13व्या शतकापासून मी आपल्याला सांगितलं, छत्रपती शिवराय असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील किंवा अनेक देशातले मान्यवर असतील, अभ्यासक असतील, समाज मन दुरुस्त करण्याचं खरं काम 13व्या शतकापासून या संतांनी केलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्ममंगळ सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं हे संत साहित्य जे काय आहे मनशुद्धी करणारं, कितीही माणूस दुःखी कष्टी होऊ दे पण तुका म्हणे उगी उगी राहावे आणि जे जे होईल ते ते पाहावे, सर्व ईश्वराच्या स्वाधीन जावे, किंवा अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णू तसा भाविका, किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव थेतेची जाणावा. किती तारखेला हे अधिवेशन? शिर्डीमध्ये हे अधिवेशन होत आहे. 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डीच्या प्रसाद भवनच्या शेजारच्या शासनाच्या मैदानावर आम्हाला परवानगी मिळालेली आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य मंडप होईल आणि 22ला सकाळी दिंडीने शुभारंभ होईल. त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल. त्याच्यानंतर परिसंवाद होतील. विविध तज्ज्ञ राज्यातील पत्रकार, अभ्यासक किंवा विविध क्षेत्रातील शासकीय प्रशासकीय किंवा फडकरी परंपरेतले लोक येऊन परिसंवाद सांगतील. त्या परिसंवादाचे आम्ही
पुस्तिकाही छापत असतो आणि त्याच्यानंतर कीर्तन भारूड अभंगवाणी होईल आणि 23ला संध्याकाळी हा उपक्रम संपेल. मोठ्या प्रमाणात संध्याकाळचा हरिपाठ घेतला जातो. महिलांचा आहे तो 2,000-1,000 महिला त्यात असतील आणि 23ला आपल्या जिल्ह्यातील आणि देशातील वारकरी संप्रदायाच्या संबंधातून पाईक असलेले आणि संतांचा अभ्यास असलेले प्रचार प्रसार करणारे मान्यवरांचा ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मानही केला जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं हा 22 आणि 23 मार्च शनिवार रविवारी 2 दिवस ऐतिहासिक असा उपक्रम होईल आणि ज्याच्यातून समाजाला मनशुद्धीची दिशा मिळेल. विषय असा असतो की आम्ही आता निमंत्रित केलेले आहेत गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र, तेलंगणा इथूनही काही वारकऱ्यांच्या दिंड्या येणार आहेत आणि महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून सर्व 36 जिल्ह्यातून लोक येणार आहेत. नगर जिल्ह्यातून आम्ही जास्तीत जास्त लोकांना आव्हान केलेलं आहे आणि एक 15,000च्या वरती लोक असतात येतील निश्चित, त्यात काही शंका नाही. पहिला विषय. आणि दुसरा विषय दिंडी स्पर्धा जी आहे, लावणे मृदुंग सुतिटाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. सोमरस हा माणसाला 4 तास बेहोश ठेवतो, पण ब्रह्मरस हा जन्मोजन्मी आनंद देतो. आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःख आमात नाही चाड असं तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून आपल्याला त्या दिंडी सोहळ्यामध्ये पावलं टाकणे, उडी मारणे, फुगडी खेळणे, ड्रेस कोड आहे, टाळ वाजवणे, गाणे, पकवाज, शिस्त ह्या सगळ्या पद्धतीचं अभ्यास करून फड परंपरेतले पंढरपूरचे महाराज मंडळी जे आहेत ते मंडळी त्यांचं परीक्षण करतात आणि त्यातून त्यांना मग दिंड्यांना पुरस्कार दिला जातो.